नमन श्री कृष्णावतारा प्रथम नमन श्री कृष्णावतारा दुसरे नमन श्री यात्री कुमारा तिसरे नमन श्री द्वारावतीकारा चौथे नमन श्री प्रभु अवतारा पाचवे नमन श्री चक्रधराला बंद छेदून मोक्ष पदाला अवेराज करी नित भजनाला प्रेमदान द्या मज गरीबाला ज्ञानदान द्या मज गरीबाला श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। भगवान श्री चक्रधर स्वामी श्री सुखदानी बाबा की जय। परब्रह्म परमेश्वर भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या मुखारविंदामधून भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले हे तत्वज्ञान जे दत्तात्रेय प्रभूंच्या मुखारविंदामधून आपण ऐकतो आहोत, हे संपूर्ण चरित्र दत्तात्रेय प्रभूंचं कृष्ण भगवंत अमृतवाणीमध्ये निरूपण करताय। आणि एक एक दत्तात्रेय प्रभूंनी गेलेले जे गुरु आहेत त्या गुरूंच्या मध्ये असलेले हे गुण दत्तात्रेय प्रभू घेतात। आणि आता आपण पिंगळा नावाच्या वेश्येपासून दत्तात्रेय प्रभूंनी गुण घेतला। या गुणानंतर या पिंगळेनंतर दत्तात्रेय प्रभू ज्यांचा गुरु या ठिकाणी यदुराजाला सांगतात ते ऋषिशृंग नावाचे गुरु आहे। हे ऋषिशृंग एक ऋषी आहे आणि हे ऋषिशृंग हे गुरु दत्तात्रेय प्रभूंनी का केले, यांच्यापासून भगवंताने गुण कोणता घेतला। स्त्रीरूपी पुरुषांना स्त्रीरूपी असलेलं हे रुपडं आहे स्त्रीचं, त्याचं वैरागी संतजन असतात, त्यांनी या ठिकाणी कोणीही प्रकारे दर्शन घेऊ नये, गाणीही ऐकू नये। त्याने कोण्या प्रकारची हानी आपल्या तपश्चर्यामध्ये होते, आपल्या साधनेमध्ये होते, हे या ठिकाणी भगवान श्री दत्तात्रेय प्रभू सांगताय। बघा, परियसे नृप चक्रवर्ती वनिता गीत नैकावीती ऐकलिया भुली पडे चित्ते ऋषी शृंगाची परी। ऋषी शृंग यदुराजाला दत्तात्रेय प्रभू निरूपण करतात की स्त्रियांनी गायलेलं जे गीत आहे, जसं चित्रपटामध्ये स्त्रियांचं जे गायन आहे, पुरुषांच्या गीतामध्ये पुरुषांच्या गायनामध्ये, त्या गायनामध्ये थोडासा आपल्याला आवाज हा थोडासा वेगळा वाटेल आणि स्त्रियांच्या आवाजामध्ये एक आकर्षण वेगळं असतं। त्या प्रकारचे हे आकर्षण ऋषिशृंगाच्या ठिकाणी निर्माण ऐकलं आणि त्यामध्ये त्याच्यात फरक पडला आणि ऋषिशृंगाला ती ध्वनी ऐकल्यानंतर स्त्रीच्या गायनाची पूर्णपणे त्याला मोहाची भूल पडलेली आहे। राजा
तव रावो मने अवधूता ऐसी कवनते कांता जिया विभांडकाची सुता भुली उपजली. विभांडक नावाचा एक महान ऋषी होता. त्याचा हा पुत्र कोण? ऋषीशृंग नावाचा मुलगा. यदुराजाला दत्तात्रय प्रभू सांगतायत, जिज्ञासा करतो आहे. यदुराजा दत्तात्रय प्रभूंना विचारतो आहे की हे अवधूता, हे दत्तात्रय प्रभू, ही अशी कोण स्त्री होती की जिच्यामुळे विभांडक नावाचा ऋषीपुत्र असलेला ऋषीशृंग ही त्याला मोहाची भूल पडली आणि तो त्या स्त्रीला आकर्षिला गेला. कैसा वितरागो ऐकिजे ऋषीशृंगो दयासी झाला भंगू सांगे कवने परी. अहो आम्ही ऐकलेलं आहे, यदुराज सांगतो की अहो आम्ही ऐकलेलं आहे की ऋषीशृंग हा अत्यंत विरक्ती आणि वैरागी होता. कसा होता? वैरागी होता, विरक्त होता. संसारात कोण्याही प्रकारे कोणत्याही विषय पदार्थाकडे त्याची चाड नव्हती, इच्छा नव्हती त्याची. आणि अशा विरक्त पुरुषाला त्याचा तपोभंग यदुराज म्हणतात झालाच कसा? एवढा वैरागी असलेला, एवढा विरमलेला या संसाराला त्याचा हा एकाएकी झालाच कसा? दत्तात्रय प्रभूंनी सुंदर असा विचार त्या पुढे सांगितला. तेव्हा म्हणे अवधूतो तो तुझ सांगेन वृत्तांतो जेने बांधला मृगी सुतो प्रमादाजनी. अवधूत वेशी दत्तात्रय प्रभू त्यांना निरूपण करते झाले. आणि निरूपण करत असताना दत्तात्रय प्रभू म्हणतात, स्त्रियांनी त्या मुंगी सुताला म्हणजे ऋषीशृंगाला अनेक स्त्रिया मिळून एकत्र मिळून कशा प्रकारे त्याला बांधलं हे या ठिकाणी तुला सांगतो. राजा दशरथ कोण होता? दशरथ राजा कोण होता? कुणाचा पिता? रामचंद्रांचा पिता. दशरथ राजाच्या देशामध्ये एक वर्षी दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ पडला होता. तेव्हा एका भविष्यवेत्त्याने म्हणजे एखाद्या पंडित व्यक्तीनं एक भविष्य सांगितलं होतं. भविष्यवेत्त्याने एक उपाय त्यांना सांगितला होता की जेणेकरून तुमचा दुष्काळ निघून जाईल. या उपायाने त्या तपस्वी ऋषीला स्त्रियांचे साधे दर्शनही या ठिकाणी होणार नाही. कोणाला? जो राजा दशरथ होता ना, त्याच्या अयोध्येमध्ये दुष्काळ पडलेला असताना तेव्हा त्या दशरथाला एका पंडितानं आपली भविष्यवाणी सांगितली की अरे, ज्या तपस्वी ऋषीला स्त्रियांचं दर्शनही नाही, काय नाही, साधं दर्शनही नाही, त्याला तुमची कन्या अर्पण करा. त्याला तुमची म्हणजे दशरथाची कन्या, तुमची कन्या अर्पण करा आणि यज्ञ करून त्याला मुख्य ऋतीज्व करा, आणि तरच हा दुष्काळ पूर्ण दूर होईल. असा उपाय काही संतगणांनी, काही पंडित लोकांनी भविष्यवाणी सांगितली. यावर राजाने स्त्रियाकर्वी ऋषीशृंगाला, राजा दशरथाने काही स्त्रियांकर्वी, कारण तो तसा आला नसता, दशरथाने आपल्या काही स्त्रिया आहे, महिला आहे, त्या सर्व स्त्रियांना ऋषीशृंगाकडे पाठवलं आणि त्या ऋषीशृंगाला आमंत्रण देण्याकरता पाठवलं. तया माझी पात्रकळिका ते उत्तम नायका, कंदर्पाची आमारा का गोसाविन ते. स्त्रियांमध्ये, सर्व महिलांमध्ये, सर्व स्त्रियांमध्ये एक पात्रकळिका नावाची एक सुंदर अशी स्त्री होती. दशरथाने पाठवलेल्या ज्या महिला होत्या ना, सुंदर अशा स्त्रिया होत्या.
ऋषीशृंग एकदम वैरागी होता. कसा होता? वैरागी. आणि अशा ऋषीशृंगासारखं वैराग्य, ते वैराग्य पाहून, कारण तसा दुष्काळ जाणारा नव्हता. ज्या ज्या पुरुषाला स्त्रीचं दर्शनही नाही, अशा वैरागी आणि अशा विरक्त पुरुषाला तुम्ही घेऊन या, तेव्हाच हा दुष्काळ या ठिकाणी तुमची कन्या त्याला समर्पित करा. असा या ठिकाणी उपाय दिल्यानंतर स्त्रियांना पाठवलं. त्याच्यापैकी एक स्त्री, पात्रकळिका नावाची एक स्त्री होती. आणि ती पात्रकळिका स्त्री सुंदर प्रकारची अशी नायिका होती. नायिका म्हणजे माहिती आहे तुम्हाला? नटरंगी नाचणारी नायिका म्हणजे हिरोनी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? हिरोनी. सुंदर प्रकारचं या ठिकाणी सौंदर्य तिच्यामध्ये होतं, वेगवेगळे गुण तिच्यामध्ये होते. आणि या उत्तम असलेल्या या नायिकाने, पात्रकळिकेनं मदनबाणाचा हल्ला त्या ऋषीशृंगावर करण्याला सुरुवात केली. आणि ती अगदी तरबेज होती त्या गोष्टीमध्ये. कामदेवाच्या संपूर्ण शस्त्रास्त्रांची तिला पूर्ण जाणीव होती. म्हणजे कामदेवांनी जे शस्त्र महादेवावर सोडलं होतं माहितीये का तुम्हाला? महादेवाने कामदेवाला भस्म केलं होतं. महादेवाला रती आणि कामदेव या दोघांच्या नृत्याने महादेवाला प्रसन्न करण्याचं काम कामदेवाने करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो करू शकला नाही. महादेव त्याला भस्म करू शकले. भस्म केलं आणि नंतर त्याला पुनर्जन्म भगवान श्रीकृष्णांच्या घरी रुक्मिणीच्या पोटी त्यांना जन्म मिळाला. कामदेवाला त्याला म्हणतात मदन. काय म्हणतात? मदन हा भगवान श्रीकृष्णांचा रुक्मिणीचा मुलगा. असा हा मदन आहे. आणि या मदनाच्या म्हणजे कामदेवाचे जे जे शस्त्र आहे, बाण आहे, ते सर्व प्रकारची शक्ती समोरच्याला कशा प्रकारे या ठिकाणी कामनेमध्ये, मोहामध्ये, वासनेमध्ये कसं वश करायचं, हे सर्व प्रकारचे बाणास्त्र हे पात्रकळिकेला जाणून होते. म्हणून अनेक शस्त्रांची ती एक महान ज्ञाती होती. मग अशा कामशास्त्रांची कुळदेवताच ती होती. अशा प्रकारे तिनं केलं काय? अंतःकरणी कामवासा उत्पन्न करणारी ही श्री होती. गाभाऱ्यामध्ये वैराग्य वनात तपोराशी ऋषीशृंग वास्तव्याला होता. वनामध्ये कुठं? अयोध्येच्या वनामध्ये ऋषीशृंग तपश्चर्या करत होता, वास्तव्याला होता. आणि ती त्याच्या सखीसह पात्रकळिका तिथे गेली. कोणाजवळ? आपल्या ऋषीशृंगाजवळ. गेल्यानंतर कामदेवता कामिनी स्त्रियांचे सैन्य जणू नाना प्रकारचे सुख रसांनी भरलेल्या स्त्रिया ऋषीशृंगाला नाच करून दाखवू लागल्या. आणि असं करत असताना सर्व स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या. आणि गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची नाच, वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य दाखवून त्या पात्रकळिकेने ऋषीशृंगाला अगदी अधीन करून घेतलं. अळतिया उपलाना खोचली केली अंगवना, प्रणो ऋषीशृंग ध्यान सिंहासना, वरोनी ढळीची ना. त्या पात्रकळीने आपल्या सुंदर अशा गायनानं आणि नाचानं त्याला अगदी आकर्षित करून घेतलं. आणि आकर्षित करून घेतल्यानंतर तिचं जे गायन, स्वर्गातली असो अप्सरा किंवा दशरथ राजाच्या राजदरबारी नृत्य करणाऱ्या या स्त्रिया होत्या अयोध्येमधल्या. आणि एवढ्या कलावंत आणि गुणवंत होत्या की प्रत्येक पापणी नाचत असताना कसे हलवणं, आपली बोटं कशी हलवणं, आपले पाय कसे हलवणं, आपले टाचे कसे हलवणं, हे वेगवेगळ्या प्रकारचं पूर्ण ज्ञान त्या पात्रकळिकेला असल्यामुळे तिचे हे जे नाचणं, तिच्या गायनानं
पूर्णपणे ऋषिशृंग अंतःकरणामध्ये त्याला मोह निर्माण झाला आणि ऋषिशृंग ध्यान रूपी सिंहासनावर तो ढळलेला नव्हता. त्यावेळेला पात्रकळिकेने ऋषिशृंगाला आपल्या शरीर रूपी असलेल्या बाणांच्या साह्यानं म्हणजे शरीराचा हावभाव स्पर्श ती करू लागली आणि त्याला पूर्णपणे हावभावाने घायाळ केलं. कुणाला? ऋषिशृंगाला. आणि तेव्हा ऋषिशृंग जोकांडी गेल्यानं अंतःकरण विचलित होऊन तो तपश्चर्येला बसलेला उठून जाऊ लागला. तपश्चर्येला उठून जाऊ लागला. मग अशा वेळेला काय करावं? पात्रकेळीने सोबत ऋषिशृंग झोंबाझोंबी या ठिकाणी ती ऋषिशृंगाला करू लागली आणि अशी करत असता करता 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 अनेक प्रकारे नाचता धराची या जती कळसाची या उचिती त्याग दे नादमूर्ती ऋषिशृंगाचा स्वर समूह त्याच्या नात्याने गीत गात नृत्य करताना पात्रकळिका पूर्णपणे ऋषिशृंगाला गायन करून नृत्य करून याचा नादघोष पूर्णपणे त्याला अभिन करून घेतलं होतं. कोणाला? ऋषिशृंगाला. मनोरथ पुरला ऋषिशृंग हाती लागला. मनोरथ होता कोणाचा? पात्रकळिकेचा. पात्रकळिकेचा एक इच्छा होती, मनोकामना होती की आपण ऋषिशृंगाला जिंकायचं आहे. काय करायचं? ऋषिशृंगाला जिंकायचं. परंतु जिंकत असताना स्त्रिया कोणीही प्रकारे तुम्हाला जिंकू शकतात. लक्षात ठेवा. कला असतात त्यांच्या. काय असतात? एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात. एकदा तुम्हाला खुश करायचं म्हणल्यानंतर, प्रसन्न करायचं म्हणल्यानंतर, अहो एवढे मोठे या ठिकाणी विरक्त शूरवीर असलेली ती सुद्धा या ठिकाणी स्त्रिया पुढे क्षीण होतात. विचार करा, आपल्यासारखे पुरुष का हरणार नाही? इथे मनोरथ पूर्ण करण्याला या ठिकाणी आता त्याचा सिद्धीच गेला. कुणाचा? पात्रकळिकेचा मनोरथ होता. मनोरथ पुरला ऋषिशृंग हाती लागला. मग मागुती ती अबला नगरायती झाली. पात्रकळिकेचा मनोरथ कसा पूर्ण झाला बघा. तिने ऋषिशृंगाला पकडले आणि पकडून अयोध्या नगरीमध्ये घेऊन आली. कुठे घेऊन आली? काली घेऊन. कारण दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्या नृत्याने गायनाने त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हते. ही अगरबत्ती विझवली होता. ऋषिशृंग जो आहे काही खात पीत नव्हता. एवढा अधीन झाला. कुणाच्या? पात्रकळिकेच्या या मोहामध्ये आपल्या नृत्यानं गायनानं त्याच्यावर एवढा परिणाम झाला त्या स्त्रीचा की अक्षरशः जेवण खाणं सर्व विसरून गेला ऋषिशृंग. आणि ऋषिशृंग काही खात पीत नव्हता. दिवसामागून एक दिवस निघून जात होते आणि दिवसातून एकदाच लिंबाच्या झाडाची मुळी पूर्णपणे वाटून तो खायचा, चाटायचा. तो खाण्याची काही इच्छा नव्हती. लिंबाऱ्याच्या झाडाची एक काडी काढायची आणि ती काय करायची? तिकडे नाही बेटा, बाहेर तिकडे टेबलकडे नेत आहे. तोंडात घालून तो चोखायचा. कोण? ऋषिशृंग तोंडामध्ये चोखायचा आणि तेवढं चोखून फक्त त्या रसाला तो पीत असे. ऋषिशृंगाची ही शरीर पद्धती अगदी कशी झाली? अशक्त झाली. आणि सर्व नृत्यांगनांनी एक युक्ती केली. काय युक्ती केली? की झाडाची काडी आणून त्या काडीला गोड अशा पदार्थाचा लेप लावला. कशाचा? गोड पदार्थाचा त्या काडीला लेप लावला
आणि लेप लावल्यानंतर ती मुळी ऋषीशृंगाला चाटण्यासाठी त्या ठिकाणी ठेवली. मधासारखा सुंदर असा गोड पदार्थ होता. तो त्या मुळीला लावला आणि ऋषीशृंगाने ती मुळी चाटली. आणि चाटल्यानंतर रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळा गोडवा या ठिकाणी या मुळीला दिसतोय, हे त्या ऋषीशृंगानं जाणलं. आणि जाणल्यानंतर वेगळाच स्वाद का लागला, त्यानं ती मुळी 2-3 वेळा चाटली. कोणती? मध लावलेली मुळी. पुन्हा 2-3 वेळा चाटली. तिला रोजच्या पेक्षा कडूपणा नव्हता. तेव्हा त्याला म्हणाल्या, त्या स्त्रिया म्हणाल्या, यापेक्षाही चांगला स्वादिष्ट पदार्थ, यापेक्षाही चांगला स्वादिष्ट पदार्थ आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कोणी सांगितलं? पात्रकेळिकेने त्या ऋषीशृंगाला सांगितलं की यापेक्षाही गोड पदार्थ मी तुला देऊ शकतो, यापेक्षाही अधिक सुखकारक तुला आम्ही देऊ शकतो. ऋषीशृंग एवढा वैरागी होता, एवढा विरक्त होता. आणि त्या विरक्तीतून पात्रकळिकेने पूर्ण त्याला बाहेर आणलेलं होतं. आणि त्या ऋषीशृंगाला आणण्याचं काम दशरथाने केलेलं होतं, जो दशरथ रामचंद्रांचा पिता. आणि दशरथ हा जो आहे त्याचा दुष्काळ मोडण्याकरता असा हा वैरागी, असा हा पुरुष त्यांना लागत होता. कारण तसे संन्यासी वैरागी येऊ शकत नाही, पण त्यांना येण्यासाठी हे माध्यम दशरथाने केलं. हे चुकीचा मार्ग होता. प्रार्थना केली असती तर आले असते ते, परंतु दशरथाने केलेला हा जो चुकीचा मार्ग, कारण बऱ्याच गोष्टी दशरथाने चुकीच्या केलेल्या. श्रावणाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, न विचारता न पाहता. असा अज्ञानपणामध्ये श्रावणाला त्याचा बाण लागला. आणि श्रावणाच्या बापाच्या शापामुळे दशरथाला मरावं लागलं. केवढी मोठी दुःखाची बाब आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा सुंदर असा असल्या ठिकाणी प्रलोभन, खाण्याचं प्रलोभन त्या पात्रकळिकेनं आपल्या सर्व स्त्रियांसोबत त्या ऋषीशृंगाला प्रलोभन दिलं की याच्यापेक्षाही गोड पदार्थ तुला देऊ आले, तुला पाहिजे असेल तर घे. अशा तऱ्हेनं त्याला वेगवेगळ्या परीनं वश करण्याचा प्रयत्न त्या स्त्रियांनी ऋषीशृंगाला केलं. त्या ऋषीशृंगासारखा वैरागी, ऋषीशृंगासारखा महान विरक्त या ठिकाणी त्या वेळेला नव्हता. ऋषीशृंगा सारिका क्रीडा कुरंग केला देखा, या स्त्रियासी नये उत्तखा ऐसा कवनसे. ऋषीशृंगासारख्या तपोधनालाही, कोणासारख्या? तपस्वी असलेल्या या ऋषीशृंगासारख्या पुरुषालाही अगदी खेळण्याचं हरिण बनवलं स्त्रियांनी, नाही का? अहो, शूरवीर राहतो तो आखाड्यात कुस्ती हाणतो लग्नाच्या आत. कशाच्या आत? लग्नाच्या आत मस्तपैकी या ठिकाणी कुस्ती हाणतो, लागल तेवढा पहिलवान गडी असतो. परंतु तो स्त्री पुढे ना बैल बनतो. स्त्री पुढे काय होतो? बैल बनतो. सारी ताकद शून्य होते त्याची. असा या ठिकाणी तपस्वी असलेला मनुष्य तो हरिण बनवला. हरिण पात्रकळिकेने आणि या सर्व नृत्यांगनांनी. ते सांगेल तसा या ठिकाणी हा ऋषीशृंग वर्तू लागला, क्रीडा कुरंग करू लागला. बाया सांगेल त्याप्रमाणे हा वर्तू लागला. मी ऐसा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, तसा आहे, मोठ्या बाता मारत असतात, नाही का? उत्तरा नावाचा एका विराट राजाचा मुलगा होता. कुणाचा? विराट राजाचा मुलगा. अज्ञातवास नेमकाच संपलेला होता आणि नेमके 2 दिवस बाकी होते. आणि अशा प्रसंगी विराट राजाचा मुलगा सर्वांसमोर घरी एकदम तो म्हणू लागला, तुम्ही चिंता करू नका बाबा, मी आहे ना समर्थ युद्ध करण्यासाठी. ही चर्चा का झाली होती? कारण विराट नगरीवर आलेलं सैन्य हे पांडवांचं. कोणाचं?
पांडवांचं जे सैन्य, आपल्या कौरवांचं जे सैन्य आहे ते सैन्य विराटराजेच्या राजीवर युद्धासाठी आलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं होतं दुर्योधनाच्या, यांचा अज्ञातवास भंग करायचा आणि पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास पुन्हा यांनी ठिकाणी त्यांना घडला पाहिजे. कारण अशी बोलीच होती दुर्योधनाची राजसभेमध्ये, जर अज्ञातवास भंग जर झाला तर पुन्हा तुम्हाला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागेल. अशा प्रसंगी या ठिकाणी लक्षात आलं की पांडव इथे आहे, अशी संकल्पना या ठिकाणी त्याला चाहू लागली दुर्योधनाला. आणि त्याने आपलं सारं सैन्य, आपले पितामह भीष्माचार्य, त्यानंतर या ठिकाणी गुरुद्रोणाचार्य, हे सर्व मंडळी या ठिकाणी युद्धासाठी आलेली. आणि अशा प्रसंगी तो मुलगा म्हणतो विराट राजाचा, मी आहे ना, चिंता करू नका. आणि जेव्हा रथ चालवण्याकरता आपल्या राजाचा मुलगा जातो आहे, एवढ्या सैन्यापुढे हा टिकणार नाही, त्यासाठी आपण जाणं गरजेचं आहे. आपण मीठ घाललंय, ज्याचं खावं मीठ त्याच्या शिरावं नीट. याप्रमाणे या ठिकाणी त्या बृहन्नडेनं म्हणजे अर्जुनानं एका नपुसकाच्या रूपामध्ये, हा बृहन्नडा म्हणजे अर्जुन होता तिथे, रूप बदलून होता. आणि तो बृहन्नडा म्हणू लागला, थांबा, आम्ही येतो राजकुमार तुमच्या बरोबर रथ चालवण्यासाठी, तुम्ही एकटे जाऊ नका, कारण कौरव सेना फार शूरवीर आहे, म्हणून मी तुम्हाला सोबत येतो. ही सेवा मी घेतो. रथ चालवण्याची सेवा घेतली आणि युद्ध चालवण्याकरता युद्ध जात असताना बृहन्नडा रथ चालवायला सुरुवात केली बृहन्नडेनं. आणि रथामध्ये कोण बसलं? राजकुमार बसला. मैदानात जेव्हा गेले ना, मैदानात गेल्यानंतर सारं सैन्य बघितलं आणि रथाच्या खाली उतरून विराट राजाचा मुलगा परतीचा मार्ग पकडू लागला, पळत पळत सुटला. मला नाही युद्ध करायचं नाही. बरी बायको समोर, आई समोर, बायांसमोर मोठ्या पुशारक्या मारतात, मी असं करेल, मी तसं करेल. जेव्हा समोर गेलं का, येऊ द्या किती बिबटे, आम्ही आहे ना, ते आला का मग काय पुढं घुस होतो, यालाही कळत नाही. हा निघाला, रिटर्न चालला. बृहन्नडा खाली उतरली अर्जुन, त्याला लहान बाळासारखं आपल्या हातावर उचललं अर्जुनानं. अरे कुठं पळत चालला? तिथं तर लय बोलत होता तुझ्या पित्या पुढं, तुझ्या आई पुढं, बायको पुढं. चल, युद्ध करायचंय तुला, युद्ध करायचंय. अरे मी आहे ना, तू घाबरतो का? एक काम कर, रथ चालवायला तू सुरुवात कर, मी मागे थांबतो, मी लढा देतो यांच्याशी, पण घरी मी सांगणार नाही बरं का, युद्ध तूच केलं असं सांगेल. चला, दोघही निघाले. रथ वळव म्हणे. रथ वळवला त्या राजकुमाराने, थेट आपट्याच्या झाडाजवळ घेतला. पुढे घेतला, आपट्याच्या झाडाजवळ घेतलं. सारे शस्त्रास्त्र खाली घेतले. हे काय प्रकारे सारे शस्त्रास्त्र इथं का बरं? राजकुमाराला या ठिकाणी काही कळेना. सारे शस्त्रास्त्र खाली घेतले. अर्जुनानं आपले धनुष्य, गांडीव धनुष्य घेतला, भाता घेतला बाणाचा आणि युद्धाला सज्ज झाला. आणि युद्धासाठी सर्व एकाच बाणामध्ये सर्व कौरव सैन्य मूर्छित करून टाकलं दुर्योधनाने. आणि त्या राजकुमाराला सांगितलं, जा प्रत्येक राजाची काय घेऊन ये, एक एक वस्त्र घेऊन ये त्यांच्या अंगावरच, जेणेकरून हा पुरावा राहील मी युद्ध केलं म्हणून. उत्तरा गेला आपला, हा विराट राजाचा राजकुमार गेला आणि सर्वांचे कपडे घेऊन आला. आणि पुन्हा विराट राजाच्या राजधानीत जाऊन सांगू लागला, मी युद्ध केलंय. पण सांगितलं नाही की यांनी युद्ध केलं. सांगण्याचं तात्पर्य आहे माझं की माणूस इकडे एकीकडे बोलतोय आणि प्रसंग समोर जेव्हा उभा राहिल्यानंतर अवघड होत नव्हतो. म्हणून असा हा शूरवीर तपस्वी असलेला एवढा कोण ऋषिशृंग, तो स्त्रियांपुढे कसा झाला? अगदी कमजोर बनला. त्यांनी खेळणं बनवलं हरणासारखं. त्याला जिकडं बोलवेल तिकडं तो क्रीडा करू लागला. ऋषिशृंग सारिका क्रीडा कुरंग केला देखा,
या स्त्रियासी नये उत्थका ऐसा कवन से. असा कोण व्यक्ती आहे की या ठिकाणी स्त्रिया त्यांना जिंकू शकत नाही. म्हणून प्रमयादाचे गाणे वाणे न ऐकावे ध्यान परायणे. तया मूर्त मृत्याची साजने वितरागाची. दत्तात्रय प्रभू आपल्याला शिकवण देतात. ते म्हणतात म्हणूनच विरक्त पुरुषाने ध्यान काय करावं. ध्यान करणाऱ्याने स्मरण करणाऱ्याने कोण्याही प्रकारे त्या स्मरण प्रसंगी ध्यान धारणे प्रसंगी कुण्याही प्रकारे आपण आपल्या हृदयात राजस भाव निर्माण करू नये. भोगाची वासना मनामध्ये करू नये. आणि हा उत्पन्न होतो स्मरणाच्या वेळी. बरीच ग्रस्त मंडळी म्हणतात बाबा आमच्याकडून स्मरणच होत नाही हो, पारायणच होत नाही. न होत नाही म्हणजे याचा अर्थ मन लागत नाही. काय लागत नाही? आपलं मन एकाग्र होत नाही स्मरणामध्ये. का होत नाही? कारण मन चंचल बनतं आपलं. आणि आपलं मन चंचल होणं म्हणजे कामवासनेमध्ये आपलं रममान होणं. आपलं मन कुठे होणं? कामवासनेमध्ये. कारण भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो हे कृष्णा मना चंचलम हि कृष्ण प्रमाथी बलवम दृढम. सगळ्यात बलवान मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. आमची बहिणाबाई या ठिकाणी सुंदर म्हणाला एक उपमा देतात. माहितीये तुम्हाला कोणती उपमा माहितीये? मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर. इति हकला हकला फिरी येते पिकावर. मन कसं आहे आपलं? ढोर आहे ढोर. ढोर कधी बनतं मन? जेव्हा ते वढाळ बनतं. जेव्हा ते वढाळ बनतं त्याला ओढ तयार होती. कशाची? विकाराची. वासना भोग जेव्हा त्याला पाहिजे असतो ना, आशा जेव्हा निर्माण होतात ना, तेव्हा ते ढोर बनतं. आणि ढोर बनला की हा मनुष्यही ढोर बनतो त्याच्याबरोबर. मग हा नाही का? लहानपणी गाढव, काय तरुणपणी तरुणपणी कोण असतो? सांगा बरं मला. तरुणपणी हा कोण असतो संसारामध्ये? बालपणी लग्न होण्याच्या आत हा गाढव असतो बरं का. काय असतो? हा गाढव असतो. म्हणून पर्सेंटेज येत नाही त्याला. त्याच्यामुळे टक्केवारी वाढत नाही त्याची. आहे का नाही? गाढव असतो हा. कारण गाढवाचं मन अधिक चंचल असतं की नाही? पुढे पळतं ते. तसं याचं मन आहे ना गाढवासारखं असतं बालपणी. त्याच्यामुळे ते मनुष्यात नसतो, तो माणसात नसतो. आणि तरुणपणात आहे ना हा कोण बनतो माहितीये का? जो माणसात तरुण नसतो ना तो अवश्य बैल असतो. लक्षात ठेवा. काय असतो तो? बैल असतो. बैल. कोणाचा बैल असतो माहितीये ना? हा कसा झाला? हरिण झाला की नाही? ऋषीशृंग हरिण झाला पात्रकळिकेचा. तसा हाल सुद्धा तरुण मनामध्ये बैल असतो. बैल. आणि म्हातारपणी कोण असतो? तरुणपणात ती स्त्री बैल असते आणि हा पुरुष बैल असतो. आला लक्षात? आणि म्हातारपणी हे दोघही कुत्रे असतात की नाही? जेव्हा जो माणसात नसतो तेव्हा तो कुत्र्यात असतो म्हातारा. लक्षात द्या. तरुणपणी जो माणसात नसतो ना तरुण, तो बैलात असतो. हे लक्षात ठेवा. दोघही शिंग पुढं करतात. ती बाई करते, हा माणूसही करतो एकमेकांना. आहे का नाही? मग शिंग मारू मारू भांडण करतात. धिंगाणा. आहे का नाही? आहे का नाही? असं भांडण करतात. एकमेकाचं जमत नाही. भाई रे बंधू
कुटुंब कबीला, भाई रे बंधु कुटुंब कबीला, बिगड़ गई बात बनायो नहीं कोई रे. भावा भावामध्ये, बहिणी भावामध्ये, पती पत्नीमध्ये भांडणं होतात. असे भांडणं होतात कशासाठी होतं? मिळवण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी भांडणं होतात, नाही का? आणि या भांडणामध्ये या ठिकाणी हा आपलं ध्यान, एकाग्रता सर्व संपून टाकतो. म्हणून 3 अवस्थेमध्ये हे 3 जण तरुणपणात असतात. एक कोण? तरुण बालपणात गाढव असतो, तरुणपणात बैल असतो, म्हातारपणात कुत्रा असतो. का कुत्रा असतो म्हातारपणात? का असतो? गुपचूप जेवायला दिलं, खायचं ना, याच्यात मीठ टाकलं या जुना, याच्यात हेच केलं नाही, तिला आहे ना नीट शिकवणच नाही, असलच नाही, तसंच नाही. अशा या ठिकाणी या सांबार चौकाशा म्हातारपणी आपल्याला देवा निर्माण होतात ना, फालतू व्यर्थ गोष्टी. आपलं देवदेव करावा, स्मरण करावा, पारायण करावा, जसं आलं तसं खावा, भेटतंय ना खायला, कशाला उद्योग करावा? गुपचूप भेटताय, शांत बसावा, व्यर्थ बडबड चालू असतं, व्यर्थ. त्याला म्हणतात कुत्रा. ते कुत्रा नाही का असं कोणी आलं तरी भुकतच राहत, आहे का नाही? तशी कुत्र्याची उपमा शास्त्रकारांनी म्हातारपणाला दिलेली आहे, जो माणसात नसतो तो. आणि तरुणपणात बैलाची उपमा तरुणाला दिली आहे, कारण तो बैलासारखा भांडतच असतो, एकमेकाच्या ठिकाणी अधीन होईल जातात एकमेकांना. बालपणी ते एका गाढवासारखे असतात. म्हणून प्रमयादाचे गाणे वाणे, अधीनत्वाने होण्यासाठी कोणाच्या अधीन आपण होऊ नये. परमेश्वराच्या अधीन व्हावं की नाही? आपण फक्त परमेश्वराच्या अधीन व्हावे. आणि कुणाच्याही अधीन जेव्हा आपण होतो तेव्हा आपल्याला कामना निर्माण होत असते. कोण्याही प्रकारे प्रमादाचे गाणे वाणे. आपण अधीन व्हायचं नसेल ना आपल्या स्त्रियांच्या किंवा आपल्या पुरुषांच्या, तर त्यासाठी कोणतेही विकाराचे गाणे आपण न ऐकावे, ऐकू नये. ध्यान स्मरण करताना, चिंत स्मरण करताना, पारायण करताना, धर्म उपासना करताना कोण्याही प्रकारे अंतःकरणामध्ये आपण काय करू नये? काय करू नये? एकीकडे टीव्ही चालू, टीव्हीवर गाणे चालू, पिक्चर चालू, चित्रपट चालू, आणि एकीकडे आमचे गाठ्या चालू. मनी मग मनी देव माझा धनी, नाही का? नुसती गाठी चालू आहे, पण स्मरण काही खरं नाही आहे. आपलं एकाग्रता नाही त्या स्मरणामध्ये. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात की सुंदर असं वचन ते आपल्याला आचारासाठी सांगतात की विरक्त पुरुषाने अगदी एकाग्र व्हावं स्मरण चिंतनामध्ये. काय व्हावं? जे परमेश्वराची साधना करायची ना आपल्याला, त्यासाठी आपल्याला हा रजोभाव आपल्या अंतःकरणात, मन चंचल होऊ नये म्हणून काही नियम आहे. स्मरणासाठी लक्षात ठेवा, प्रातःकाळी उठल्यानंतर प्रथम दंडवत आहे ना अशा जागी घाला की जिथे भगवंताचं देवपूजा जिथे ठेवलेली आहे त्याच्या समोर दंडवत घाला. आपल्या बिछाण्यावर दंडवत घालू नका. स्मरणाला बसायला तर या ठिकाणी आपण आपल्या बिछाण्यावर बसू नका, आपल्या अंथरुणावर बसू नका. भगवंताचं स्मरणासाठी एक स्वतंत्र कपडा ठेवा आणि त्या कपड्यावर बसून आपण स्मरण करा. त्या कपड्यावर बसून देवाला उपहार दाखवा. केवळ स्पेशल ते वस्त्र देवाच्या पूजेसाठी वापरा. आपल्या कोण्याही जेवणासाठी किंवा कोण्याही प्रकारे झोपण्यासाठी जे वस्त्र आहे ते कपडा कोणताही आपण आपल्या अंगावर त्यावेळेला आपण अंगाखाली कधीही घेऊ नये स्मरण करताना, हे लक्षात ठेवा. म्हणून स्मरण करताना त्या वस्त्रामध्ये सुद्धा सात्विक गुण निर्माण झालेला असतो. आणि जो भगवंतासाठी वापरला जातो तीच वस्तू, तीच टोपी, कोणतीही टोपी, कोणताही वस्त्र, कोणताही रुमाल देवपूजा करताना आपण एकीकडे कुठलाही घेऊ नका. इथं जे देवपूजेजवळ ठेवलेला आहे ना
आता पोथीला आणू आपण. पोथीला येताना स्वतंत्र असं एक रुमाल या ठिकाणी तो भगवंतासाठी वापरला जाणारा, विधी विधान करताना तेच वस्त्र डोक्यावर आपण वापरायचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नको. त्याच रुमालाने या ठिकाणी नाक पुसतो, घाम पुसतो आणि तेच डोक्यावर घेतो ज्ञान ऐकताना. हे किती या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. म्हणून आपण आपल्या स्मरणासाठी आणि आपल्या चिंतनासाठी आपल्यात मन चंचल होऊ नये, आपली एकाग्रता भंगू नये, म्हणून या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, काय करणं गरजेचं आहे. या नियमांचं पालन जर तुमच्यात असेल तर. या ठिकाणी बरीच मंडळी बघा, मुंबई पाहतो तरुण मंडळी आहे, बोडखं ज्ञान ऐकतायत. बोडखं, डोक्यावर टोपी नाही, रुमाल नाही, काहीच नाही. ऐका, हे आपल्या हिंदू धर्मीय संस्कृतीचं या ठिकाणी ज्ञान नाहीये. मानव पंथ तर दूरच आहे. हो, हिंदूचं नाही आचार, मानव पंथाचा आचार तर या ठिकाणी आपण कधी उपदेश घेऊन कधी पाळावा. हिंदूता तर पाळा, आपण हिंदू आहोत ना, हिंदूचे नियम पाळा आधी, नंतर मानव धर्म पाळा. मुस्लिमांचा धर्म पाळता, नमाज पाळताना डोक्यावर रुमाल घेतल्याशिवाय नमाज पाळत नाही. शीख आहे ना, आयुष्यभर डोक्यावर बोडखं ठेवत नाही. धर्म स्वीकारला की त्यानंतर पूर्ण आयुष्यभर डोक्यावर पगडी असते, पूर्ण केसांना त्यांनी बांधून घेतलं जातं. एवढा कट्टर धर्म ते पाळतात. आम्ही काय धर्म पाळतो? विचार करा ना. विधी विधान करताना, देवपूजा करताना आपण डोक्याला या ठिकाणी रुमाल घेत नाही. शास्त्र एवढं पवित्र परमेश्वराचं चालू आहे तरी आपण बोडख्या डोक्यानं ऐकतो. एवढे या ठिकाणी विधी करताना अविधी करताय, त्याचं काय तुम्हाला मिळणार आहे? संचित बॅलन्स काहीच साचणार नाही तुमच्या अकाउंटला. लक्षात ठेवा, संपत राहील ते. कारण कोणत्याही गोष्टीला विधान असतं, कोणत्याही गोष्टीला नियम असतात, व्रत असतात, त्या पद्धतीनेच ते घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवा. म्हणून त्या नियमाने आपण जर ज्ञान जोपासलं तर कोणीही प्रकारे ते ज्ञान घेताना जे आपल्याला गोमटा आहे, पुण्य आहे, जो लाभ आहे, तो कधी आपला नैश्वर होणार नाही, म्हणजे नाश होणार नाही, त्याचा संपणार नाही. तो बॅलन्स आपल्या उपयोगात. आता पैसे आहे तुमचे, पगाराचा पैसा तुम्ही कष्टाचा आणला, तुम्ही कुठे टाकाल का? असा कुठे टाकाल का? चालेल का तो? जसं पैसा म्हणल्यानंतर बरोबर तुम्ही नियम पाळता. पैसा आला की बरोबर बँकेत नेऊन टाकावा, एक एक नोट नेऊन या ठिकाणी मोजून ठेवावा, कपाटात ठेवावा. बरोबर एक नोट काढायची म्हणल्यानंतर आपल्याला कुलूप उघडावं लागतं. नंतर आतल्या भागात ते असतं, खिशात बी आतल्या खिशात असतं, आतल्या खिशात असतं. किती जपतो त्या पैशाला? वाटतं का एखादा विशेष आपण आतल्या भागात कुठेतरी आपण आतल्या खिशात व्यवस्थित ठेवावा, जपावा त्या विशेषाला, आपण घेऊन जावा कुठं? त्या देवाला घेऊन जावा सोबत. पहिला पण पैशाला जपतो, पहिला आपण या ठिकाणी आपल्या पर्सला जपतो, आपल्या पॉकेटला जपतो, त्याच्यामध्ये किती आहेत ते पाहतो. पण हे पाहत नाही की आपण देवपूजेवरला एखादा विशेष सोबत घेतला का, एखादी गाठी घेतली का? अहो, ते रक्षण आहे खरं. हे असे तयार रक्षण, हे जर असेल तरच रक्षण. देवाने हे नाही सांगितलं हे पैसे असेल तर रक्षण. हे पैसा असेल ना, मरण आहे त्यांनी, रक्षण नाही. लक्षात ठेवा, काय त्यांना मरण आहे, त्यांनी मरण. तुमच्याकडे पाहिलं ना, हे अंगावर आभूषण लागेल तेवढी घालून ही नदीबाई एका मिनिटात तोडून निघून जातात, घेऊन जातात. नाही दिलं तर तिथल्या तिथं खतम. मरण आहे ते. काय ते मरण आहे? सोन्यामध्ये आणि पैशामध्ये कलीचा सुंदर असा मुक्काम झालेला आहे. कलियुग सुरुवात होताच. हे लक्षात घ्या. जेवढा पैसा तुम्ही जवळ ठेवाल, जेवढं धन, जेवढं सोनं जेवढं तुमच्या जवळ ठेवाल, तेवढी तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. लक्षात ठेवा. कोण करतं भ्रष्ट? हे कली करतो, कली. लक्षात घ्या. पूर्णपणे तुमच्या बुद्धीला ग्रासून टाकलेलं असतं, म्हणजे अहंकार वाढलेला असतो. अस्तित्वे माधवी स्वामी म्हणतात, याच्याजवळ जो धन असतं ना, जवळ जे धन बागडलेलं असतं ना, त्याला असं वाटतं माझ्यासारखं धन कोणाजवळच नाही. एक घमंड चढलेली असते त्याला आपल्या ऐश्वर्याची, आपल्या संपत्तीची. हे लक्षात घ्या.
स्त्रीच्या अंगावर जास्त आभूषण असेल ना, ती स्त्री पा कशी मकडते. विचार करा, पहा तुम्ही त्या स्त्रीकडे. सत्संग आहे, पोथी आहे, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी कशासाठी चमचम करत न्यायचं. विद्या सर्वस्व भूषणम, तुमचं सर्वात मोठं भूषण हे ज्ञान आहे. ज्ञान सर्वात मोठा भूषण आहे तुमचं, ते जपा. आणि ते ना आपल्या आत्म्यावर घाला, या शरीरावर घालू नका. जे नैश्वर होणार आहे ते नासणार आहे, त्याची माती होणार आहे, त्याला का सजता. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आपल्याला सांगतात, प्रमादाचे गाणे न ऐकावे ध्याने परायणे, मूर्त मृत्याशी साजने वितिरिकास. म्हणून निश्चित मृत्यूशी या ठिकाणी मैत्री होते, कधी जेव्हा या प्रकारचं आपण नियम पालन करत नाही. म्हणून सुमरण ते निस्तं मरण होतं, लक्षात घ्या. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू पुढला गुरु सांगतात, कुरुरु. कोणता? कुरुरु नावाचा एक किडा आहे आणि तो पदार्थ संग्रह करत असतो. संग्रह. आता दोन ठिकाणी हे संग्रह आहेत. पक्षिया एक मासा घेऊन जाय आकाशा, पाठी लागू धावे सरिसा पाखिरवाचा. खंड्या नावाचा, कवड्या नावाचा एक पक्षी आहे. दत्तात्रय प्रभू सांगतात की पाण्यामध्ये पाण्यामध्ये तो सूर मारतो असा. कोण? तो पक्षी. आणि सूर मारून आहे ना मासा पकडत असतो. काय पकडतो? मासा पकडतो. आणि मासा पकडल्यामुळे पाठी लाग धावे परिसा. आणि बस तो मासा पकडण्यासाठी त्यानं सूर मारली की आकाशामध्ये तो झेप घेतो वरती. तो पक्षी असतो ना, खाली पाण्यामध्ये मासा पाहतो, बरोबर तो आतमध्ये सूर मारतो, जोरात जंप मारतो आणि त्या माशाला घेऊन आकाशात उडतो. आणि उडल्यानंतर या ठिकाणी त्याच्या चोचीतला मासा अनेक जण पाहतात. आणि तो मासा त्याच्या चोचीतला हस्तगत करण्यासाठी त्याच्या मागे बरेच पक्षी धावतात. त्या कवड्या पक्षीच्या मागे बरेच पक्षी धावतात. आणि जेव्हा तो मासा धरण्याकरता तो झडपून पाघी विदारिला नखी, घाय सुता मुखी विकळ गेला. सर्व पक्षांनी त्याला आपापल्या पंखांनी काय करतात? चौकडून त्याला झोडपतात. काय करतात? कारण असा पकडला जाणार नाही तो. कारण एक मासा सर्व पक्षी या ठिकाणी विचार करतात, एकत्र येऊन त्या माशाला पकडण्याकरता, त्या पक्षाला पकडण्याकरता चौकडून त्याला चोचीनं विदारतात, चोचीनं त्याला जखमी करतात. आणि जखमी केलं, नखांनी त्याला जखमी करतात. या सर्व गोंधळामध्ये त्याला फक्त एकच लक्षात राहतं, आपला जीव वाचवावा. कोणाला? कवड्या पक्षाला. एवढ्या जणांनी हल्ला केल्यावर माणूस कसा या ठिकाणी गोंधळात जाईल का नाही? गोंधळ का करतो माहितीये का तुम्हाला? जागरण गोंधळ का करता तुम्ही? का करतात? गोंधळलेले असतात म्हणून गोंधळ करतात ना तुम्ही. आणि गोंधळलेले काय तुम्ही? आपण संसारी मनुष्य, गर्दीतली माणसं. कशातली? गर्दीतली माणसं. आणि गर्दीतला माणूस गोंधळलेलाच राहतो. काय करावं काही समजत नाही याला. समजतं? काहीच समजत नाही. बायको म्हणते, पोरं काय म्हणतात, बायको काय म्हणते, काहीच कळत नाही. इकडं पा बायको, डाव्या हाताला पा पोरं, पुढं पा, माग पा, सर्वीकडे चिंता नाही का? गोंधळलेला राहतो म्हणून तर गोंधळ करावा लागतो. तेव्हा शितो मिटतो की नाही काय माहिती, त्यालाच माहिती. लंगर तुटल्यावर मिळतो की नाही काय माहिती, जागरण त्याला माहिती. अनुभवे जाणावे विदारीला नखी, घाय सुता मुखी विकळ गेला. घायाळ झाला तो. सर्व पक्षांनी आपल्या चोचीनं त्याला घायाळ केलाय. भेनावेस सांडे तयावरी पडे पाखिरवाची कळवडी, तो निरामिक होऊन एक झाडी सुखिया झाला. तो पक्षी जो आहे ना, कोणता?
दिवार पक्षी, त्याला दिवारही पक्षी काही भागात म्हणतात, काही भागात कवड्या पक्षी म्हणतात, काही भागामध्ये खंड्या पक्षी म्हणतात. असा हा कवड्या पक्षी, दिवार पक्षी या ठिकाणी तोंडामध्ये धरलेला मासा एवढ्या भीतीनं काय करतो, तोंडातला मासा टाकून देतो. तोंडातला मासा टाकून देतो. आपला जीव वाचलेला महत्वाचा आहे. सर्व पक्ष्यांनी समूहाने त्या माशावर काय करतात, झडप घालतात. आणि झडप घातली की मासा सोडल्यामुळे तो कसा होतो, निरामिष होऊन एका झाडावर जाऊन बसतो. कोण, कवड्या पक्षी. बसला की सुखी झाला तो. सोडून दिलं ना त्याने, काय दिलं, सोडून दिलं. सोडलं की नाही, सोडलं का, सोडलं का नाही हिराबाई, सोडलं का, त्यांनी सोडलं. कोणी, त्या कवड्या पक्षाने सोडलं. सोडलं ना का नाही, अजून सोडलं, मुक्त झाला तो, सुखी झाला, एका झाडावर जाऊन बसला तो, नाही का. सोडलं त्यानं, सुखी झाला आणि सुखी होऊन शांत बसला. आपला दुसऱ्या झाडावर जाऊन बसला, निवांत झाला. मधुवा गुरु मधल्या, मधुवा म्हणजे बघा इथे संग्रह करणारी एक मधमाशी आहे की नाही, आणि इथे कवड्या पक्षी या ठिकाणी संग्रह करतोय. तो काय करतो, फक्त मासा आणायचा आणि ठेवायचा, मासा आणायचा आणि ठेवायचा. चिरंतन काळासाठी काही मंडळी आहे ना, बॅलन्स करतात कायमस्वरूपी. पिढी, आपल्या पिढी परंपरेला टिकल, आपली पिढी आहे ना बसून खाईल. कशी खाईल, आपली पिढी, आपलीच नाही, आपल्या बरोबर पोरांची पिढी सुद्धा, अहो 3 पिढ्या मजेनं खाईल एवढी संपत्ती आपल्याकडे. काय कमी आहे का, तरी मिळवण्याच्या मागच आहे. काय डांबर खातो, हा नाही का, खडी खातो, विहिरी खातो, लागेल तेवढं सर्व खातो, याला काहीच पुरत नाही खायला, नाही का. रात गवाई सोय के, दिवस गवायो खाय. रात्र गेली झोपेत, दिवस गेला खाण्यात, दिवस गेला खाण्यात. सकाळी खातो, दुपारी खातो, संध्याकाळी खातो. सकाळी नाश्ता झाला का 2 तासांनी परत किचन मध्ये, काय केलं, झालं का नाही अजून, आहे का नाही. किचन मध्ये पाहतो, हा झालं का नाही, त्याला दमच नाही. कस तरी आपलं वाढवून दिलं, मग झोपायचं. झोप झाली की परत संध्याकाळी काय करायचं म्हणतात. संध्याकाळी काय भाजी करायची, काय आयटम करायचा, आज पावभाजी करू. काय करू आज, पावभाजी. बर्थडे नाही कोणाचा, पावभाजी करू आज, वेगळीच पार्टी. रोज नुसतं खायचं त्याच्या डोक्यामध्ये. सकाळी खायचं, दुपारी खायचं, संध्याकाळी खायचं. अरे बाबा, खाण्यासाठी आहे ना तू, काही हरकत नाही, खावं. खाल्याशिवाय तर आजीवन जगू शकत नाही. म्हणून इथे महत्वाचं दत्तात्रय प्रभू सांगतात, बाबा संग्रह करा. तुम्ही काय करा, संग्रह करा. मधमाशी संग्रह करते ना, तो संग्रह अलग आहे, आणि हा जो संग्रह आहे ना पक्षामधला, हा संग्रह अलग आहे. देव म्हणतात संग्रह न करावा. कोण म्हणता, स्वामी श्री चक्रधर प्रभू अमृतवाणीमध्ये आपल्याला निरूपण करतात, संग्रहो न करावा. कोणीही प्रकारे भक्तानं संग्रह करू नाही. कशासाठी संग्रह पाहिजे, संग्रह का, म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या आचारामध्ये, लिळेमध्ये बघा, रोजच्या पुरत्या ठिकाणी शिदाट आमच्या बाईसांजवळ असायचा. कायमस्वरूपी कोणी प्रकारे सर्वज्ञ सांडवण करत नव्हते. असा संग्रह, मधमाशीचा संग्रह वेगळा आणि या धीवर पक्षाचा संग्रह वेगळा आहे. धीवर पक्षाचा संग्रह कशाचा संग्रह आहे, ताजा 2 दिवसासाठी. आणि हा जो संग्रह आहे मधमाशीचा, हा कसा संग्रह आहे, कालांतराने टिकण्यासाठी. पण हे दोन्ही संग्रह काहीच कामाचे नाही आपल्यावर का. हा,
कवड्या पक्षी संग्रह करू लागला 2 दिवसाच्या शिकाऱ्याचा, परंतु तोही त्याच्या हाती लागला नाही. लागला का नाही, गेला दुसऱ्यासाठी, दुसऱ्याकडे गेला तो संग्रह. मधमाशीने गोळा केला, मग नेला शिकाऱ्याने, यांनी संग्रह गोळा केला, नेला पक्ष्यांनी. विचार करा, आपण कमवतो, धन कमवतो लागेल तेवढी, आपण बंगला बांधला, आपण त्या बंगल्यात राहू नाही का. एसी गाडी घेतली, आपण त्या गाडीत मस्त हिंडू. बंगला बांधतो, दुसऱ्या दिवशी टपकतो. गाडी घेतली, दुसऱ्या दिवशी टपकतो. ती गाडी कोणाला झाली हौस त्याची? काहीच नाही. महत्वाचा विषय हा आहे की जीव हा संग्रह करतो, पण संग्रह करण्या पाठीमागे धावतो, परंतु सत्कर्म करण्या पाठीमागे धावत नाही. का म्हणून संग्रह करावा या मनुष्यानं? अहो, संग्रह केलेलं दोनही नष्ट होतं. तुम्ही बहुतेक काळापर्यंत जरी तुम्ही संग्रह केला ना, लाईफ टाईम संग्रह, तरी तो संग्रह टिकत नाही. अल्पकाळावाचक जरी संग्रह केला तरी तो टिकणार नाही, आणि बहुतेक काळापर्यंत जरी केला संग्रह तोही टिकणार नाही. हे लक्षात घ्या. टिकतो संग्रह? नाही, संग्रह कोणताच टिकत नाही. नैश्वर आहे, जमिनीवर आलेलं सर्व नैश्वर आहे. म्हणून या ठिकाणी हे जगतच नैश्वर आहे. म्हणून तो संग्रह करू नका. आज काय आहे ना तसं या ठिकाणी आज वर्तमानावर लक्ष ठेवा. वर्तमानान वर्तन्ते, गत भविष्याकडे तू बघू नकोस. आज वर्तमान काय आहे ना त्याच्याकडे नीट लक्ष दे. कशाकडे? वर्तमानाकडे लक्ष दे. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आपल्याला सांगतायत, बघा, हे रोज ही पोथी चालू आहे, कोण्या प्रकारची कथांतर नाहीये, कोणी प्रकारच्या गोष्टी चालू नाहीये. इथे पूर्णपणे ब्रह्मविद्येचा उपदेश चालू आहे. लक्षात ठेवा. कशाचा? ब्रह्मविद्या शास्त्र तुम्हाला सांगतोय. आणि कोण्याही प्रकारे तुम्ही श्रवण करणं ब्रह्मविद्या शास्त्राला हे योग्य नाही. लक्षात ठेवा. कमीत कमी आपण ब्रह्मविद्या शास्त्र ऐकताना आपल्या मांडी मोडून बसण्याची विधी असते. ब्रह्मविद्या शास्त्र ऐकताना डोक्यावर रुमाल घेण्याची विधी असते. एवढे नियम ब्रह्मविद्या शास्त्राचे लक्षात ठेवा. इथे ब्रह्मविद्या प्रधानत्वाने तुम्हाला ज्ञानोपदेश करतोय मी. इथे कथा नाही सांगत आहे, मोठमोठ्या ठिकाणी गोष्टी सांगत नाहीये, विनोद सांगत नाहीये. प्राधान्य करून मी तुम्हाला दत्तात्रय प्रभू जे गोष्टी सांगतायत ना, जे गुरु सांगतायत, त्या गुरुपासून जी शिकवण आहे ती ब्रह्मविद्या दत्तात्रय प्रभू स्वयं निरूपण करताय. लक्षात ठेवा. आणि हे तत्वज्ञान ब्रह्मविद्येचं आहे. आणि ही ब्रह्मविद्या आपल्याला सांगते की संग्रह करू नका. काय करू नका? संग्रह कधीही करू नका. बहुतेक काळापर्यंतही करू नका आणि अल्प काळापर्यंतही करू नका. असा संग्रह आहे. म्हणून कोणता संग्रह करतो आपण? संग्रह करण्याचं काम जास्तीत जास्त कोण करतो? तुमच्यामध्ये काहींच्यामध्ये करतं? कोण करतो सांगा? तुम्ही बोट दाखवा. कोण संग्रह करतं जास्त? कोणाच्या घरी जा तुम्ही आता? जास्तीत जास्त कपाट कोणाचे भरलेले कपड्याचे? माणसाची की बाळांची? तो संग्रह पहा. कोणाचे दिसतील तुम्हाला? 5-5, 10-10 हजाराच्या, हजार 2-2, 3-3 हजाराच्या साड्या लागल तेवढ्या पडलेल्या एक आठवड्या. तरी बाई म्हणते नाही, आता दिवाळी आली ना, लयच भारी घ्यायची आपल्याला. दिवाळी गेली का पुढे लगेच काही सण आला का? अहो, एवढे सण राहते, प्रत्येक सणाला साडी. सकाळच्या वेळेला वेगळी, दुपारच्या वेळेला वेगळी, त्रिकाळ साडी वेगळी असते बरं का. रंग बदलतो ना झेंड्याचा, माहितीये का तुम्हाला? मंदिरावरचा तसे रंग बदलतात. आतूनही रंग बदलतात, बाहेरूनही रंग बदलतात. कोणाचे? तुम्ही जाणार होते. ज्याचे रंग बदलतात, आतूनही बदलतात, बाहेरही बदलतात. शेतात जायला वेगळं, किचन मध्ये घालायला वेगळं, बाथरूम मध्ये जायला वेगळं. प्रत्येक ठिकाणी जायला साडी वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणी जायला पुरुषांचे वस्त्र वेगळे. अहो, काय सांगावं या शरीराला काय घडवतात? विचार करा ना.
वरच्या मजल्यात गेलं का वरच्या मजल्यात वेगळं कपडे, खालच्या मजल्यात आलं का वेगळे कपडे. अहो सारे संसार भरून ठेवलाय बाऱ्या बंगल्यामध्ये. काय भरून ठेवला? सारा संसार भरून ठेवलाय, तरी कमीच याला. दिवस गवायो खाय, हीरा जन्म मोल है, कबड्डी बदले जाय. हिरा हा अनमोल आहे. आपला जन्म आपण असाच घालवतो, आपला असाच घालवतो. एक कवी म्हणतात, बोल बंदे आप, बोल बंदे आप, बोल बंदे आप, शामदा प्यारा नाम बोल बंदे आप. अनमोल आहे हा आपला. ये हीरा जन्म तू पाया. अरे हा जन्म तू जन्माला घातलाय ना, हा अनमोल रत्न आहे. म्हणून ते म्हणतात कवी, क्यों विषयांदे विचरुलाया. का तू या विषयामध्ये, या संसारामध्ये आपला मानव देह घालवतो. जांदा पिया वेला अनमोल बंदिया, बोल बंदे आप. एक दिवस तुला जाणं आहे. बोल बंदे आप. अरे भक्ता, देवाचं गुणगान गा जरा. काय गा? भगवंताचं गुणगान गा. हे संसारात कोणी सोबत येणार आहे. कारण बहीण असो, भाऊ असो, कुटुंब असो, कोणी सोबत येणार. ये तो मतलब नुसारे नुसारे. कसे आहे सगळे? भाई बहनाए साथी निसारे. सारे कुटुंब परिवार, कोणही नातेवाईक असो, सारे हे भाई बहना ये साथी निसारे. ये तो मतलब नो साथी निसारे. सारे मतलबी आहे, लवाळ आहे, ढोंगी आहे, स्वार्थी आहे. काही कामापुरतं एकमेकाजवळ येतात, एकमेकाला संपर्क साधतात. हे लक्षात घ्या. हाय रे जांदा पिया वेला अनमोल बंदिया. जाणारे चार जणांच्या खांद्यावर तू. म्हणून भानावर राहा मनुष्या. अरे मानवा, ध्यानावर राहा, जागृत व्हा. जागृत हो आपण आपल्या जीवनामध्ये. म्हणून संग्रह करू नका. संग्रह करण्याच्या मागे धावता धावता कुठे आपलं जीवन निघून जातं तेही कळत नाही. त्या टेन्शन मध्ये निघून जात आपलं. म्हणून संग्रह करण्याच्या मागे लागू नका. आज आहे ना सुखी आपण, बस देव देईल तुम्हाला. वर्तमानाचा विचार करा फक्त. कशाचा? वर्तमानाचा विचार करा. म्हणून या ठिकाणी संग्रह करू नये. म्हणून राणी वनी असावे निष्कंचनी ओनी. म्हणून निवृत्त होऊन भगवंताचं स्थानवंदन करत, भगवंताचं नामस्मरण करत, असं सुंदर असं वाऱ्यासारखं निराश्रया होऊन असावे. या वाऱ्यासारखं निर्मळ होऊन आपण भगवंताचं वंदन चिंतन करत फिरावं. देह मात्र उरवणे उपाधी त्यागे. सर्व प्रकारच्या उपाधी त्यागा. हे पद, ते पद, हे पद, ते पद. आपण हे पद घेण्यासाठी, धन मिळवण्यासाठी, मोठेपण मिळवण्यासाठी अहो एवढे आपण धडपड करतो, एवढा वेळ घालवतो. कशासाठी? दत्तात्रय प्रभूंनी या गुरुनंतर गुरु केलाय लहान मुलगा. कोण केलाय? एक छोटासा मुलगा आहे. त्याच्यावरून आपण आचार, विकार आणि विकल्प शून्य कसं या ठिकाणी स्वामींनी सांगितलेली ही अस्थिपरी आहे. हा आचार आहे. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी. भगवान श्री चक्रधर प्रभू सांगतात की बाबा रे, मनामध्ये जे विकार आहे, मनामध्ये विकार आहे, मनामध्ये लागल तेवढे आशा आहे आणि लागल तेवढे तुमच्याकडे असलेली ही विकल्प आहे. आणि आशा विकल्पाची असो, विकाराची असो, ती शून्य करा. कसा करा याचं उदाहरण दत्तात्रय प्रभू एका लहान मुलाचं देत आहे. काय म्हणतात ते? संकल्प विकल्प बाळा नाही पुण्य पाप मळा. कर्म करिता फळा नव्हे अधिकारी. बाळकाच्या अंतःकरणामध्ये कधी तुम्हाला छोटस तानेलं बाळक तुम्ही बघितलंय ना? 1 वर्षाच्या
त्या बाळकाच्या हृदयामध्ये कोणीही प्रकारची काय असतात संकल्प कधी तुम्ही बघितली, कधी विकल्प कधी बघितली? लहान मुलाच्या डोक्यामध्ये कधी आलंय आपण? आपण चांगले कपडे घालावे बरं का, मस्तपैकी रेशमी वस्त्र घालावी, अमकी वस्त्र घालावी, तमकी वस्त्र घालावी, अमक लावावं तमक लावा, अशी इच्छा होते का त्या लहान बाळाची? अहो काहीच नाही. त्या बाळाला आहे ना जिथं शिव करताना तिथंच त्या ठिकाणी त्याच्याशी खेळत असतं, त्याला काही माहित नसतं. हे त्याच्या बुद्धीमध्ये विकल्प भावच नाही, म्हणजे किळसवान हा द्वेष भावच नाही आहे. म्हणून विकल्प बाळा, संकल्प विकल्प बाळा, नाही पाप पुण्य बाळा. त्याच्या हृदयामध्ये कोणीही प्रकारचा मळ नसतो, कोणीही प्रकारचं काय नसतं. पुण्य काय, पाप काय, मळ काय, विकल्प भाव काय, वाईट कल्पना काय, द्वेष काय, मत्सर काय, त्या बाळाला काहीही माहीत नसतं. असतं नाही, माहीत नसतं. आणि माहीत नसल्यामुळे ना कर्म करिता फळा नवे अधिकारी. कोणत्याही कर्म फळाला तो बाळक अधिकारी नसतो. माहितीये तुम्हाला? 12 वर्षापर्यंत पूर्णपणे माप असतं. स्वामी म्हणतात 18 वर्षा विकल्प संकरे. 8 वर्षानंतर विकल्पाचा संचार होतो ना, मग 8 वर्षापर्यंत सगळं माप असतं. लक्षात. किती वर्षापर्यंत? 8 वर्षापर्यंत सर्व माप असतं. 8 वर्षाच्या पुढे जसं गणित सुरू होतं तसे या ठिकाणी 8 वर्षाच्या पुढल्या आयुष्याचं गणित होतं. आणि त्याप्रमाणे तुम्हाला नरक फळ भोगवले जातात, त्याप्रमाणे तुम्हाला दुःख फळ भोगवल्या जातात. जोपर्यंत तुम्ही 8 वर्षाच्या पुढे जात नाही तोपर्यंत. 8 वर्षाचं गणित किती काही करा पण त्याचं काय मानलं जात नाही, कधीही पाप पुण्य मानल्या जात नाही. म्हणून तिथे माफी असते. तसं या ठिकाणी या बाळकाच्या ठिकाणी कोणीही प्रकारचे पुण्य किंवा पाप, विकल्प, कोणीही प्रकारचे संकल्प हे काही नसतात. म्हणून कर्म करिता फळा नवे अधिकारी. म्हणून तो बालक कशाचा अधिकारी नाही, कर्माच्या अधिकारी. कोणतेही कर्म निष्पन्न होत नाही. नाही मानापमान न म्हणे उत्तमहीन, शुची अशुची हे विवंचन करू नये. तो बाळक बघा, कधी तुम्ही त्याच्याजवळ मान, आता हे बाळ आहे, छोटी छोटी बाळ आहे, ती म्हणतील का तुम्हाला, म्हणतील का आपल्याला की मला हार घातला नाही, मला विचारलं नाही, माझं नाव घेतलं नाही, म्हणेल का तो? जसा जसा मोठा होतो तशी तशी आशा वाढत राहते त्याची. म्हणून तर या ठिकाणी हे लहानपणचं एवढं सुंदर असे गुण आहे ना दत्तात्रय प्रभूंनी सांगितले. म्हणून आमचे संत तुकाराम बाबा म्हणतात, लहानपण देगा देवा. लहानपण मागतात. काय लहानपणी हो? लहानपणी खरे सद्गुण आहे. काय खरे गुण? नाही अपमान मान म म्हणे उत्तमहीन. हे उत्तम आहे म्हणजे हे श्रेष्ठ जातीचे आहे, हे पिवर जातीचे आहे, हे हलक्या जातीचे आहे, हे श्रीमंत आहे, हे गरीब आहे. मान अपमान आहे का त्या बाळाला? काही अहो काही कर, त्याला काही घेणं देणं नसतं. असतं का? नाही. शुची अशुची हे विवंचना. कोणीही प्रकारचे मनामध्ये हे पवित्र आहे, त्या पवित्र आहे. बघा ना तुम्ही, 4 दिवसाच्या स्त्रीला पण आपण विटाळ म्हणतो, तिला म्हणतो की नाही, म्हणतो की नाही? त्या स्त्रीच्या हातचं आपण या ठिकाणी भोजन स्वीकारत नाही, त्या स्त्रीचा चहा घेत नाही, त्या स्त्रीला घराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी कुठेतरी पडवीत झोपावं लागतं. केवढ्या विटाळामध्ये, केवढ्या दुःखामध्ये, केवढ्या या ठिकाणी अनाधिकारामध्ये स्त्रीला आपण, आपल्या समाजानं त्या स्त्रीला या ठिकाणी एक वाळीत टाकलाय. विचार करा. मानव संप्रदायामध्ये कोण्याही प्रकारे या नियमांना जागा नाही आहे. लक्षात घ्या. का नाही माहितीये? कारण त्या स्त्रीच्या ठिकाणी असलेला मानलेला तुम्ही विटाळ, तो विटाळ या ठिकाणी तिच्या शरीराला, आत्म्याला नाही. कशाला आहे? शरीराला तिच्या या ठिकाणी दुःख आहे. परंतु त्या दुःखामध्ये आहे ना, तिने परमेश्वराची सेवा बंद करणं हे सर्वात मोठ्या ठिकाणी दुःखकारक गोष्टी आहे. हे लक्षात घ्या. परमेश्वरानं हे कोणत्याही गोष्टी ब्राह्मणकृत
कोणत्याही नियमांना, ब्राह्मणकृत कर्मकांडांना परमेश्वराने मान्यता दिली नाही, दत्तात्रय प्रभूंनी दिलेली नाही, कृष्ण भगवंताने दिलेली नाही, हे लक्षात घ्या. म्हणून या 4 दिवसाच्या काळाला आपण, मासिक काळाला, कोण्याही प्रकारे आपण आपल्या महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याला आपण विटाळ मानू नये. कारण विटाळ मानणं म्हणजे आपल्या हृदयात विकल्प भाव निर्माण होणं, त्या स्त्रीविषयी द्वेष निर्माण होणं, मत्सर होणं, आणि त्या स्त्रीविषयी आपल्या मनात विकल्प भाव निर्माण होणं म्हणजे सर्वात महापाप आपल्या हृदयाला, आपल्या अंतःकरणाला आपण गढूळ करतो त्या स्त्रीविषयी. लक्षात घ्या. म्हणजे एक विटाळ भाव घरामध्ये एक ठिकाणी हृदयात जर मानला, सारे घरात विकल्प रूपी क्रिया सुरू होते. लक्षात घ्या. म्हणून त्या स्त्रीने स्नान घालणं नाही. 10 दिवसाच्या सुटकामध्ये देवपूजेला स्नान घालत नाही बरीच मंडळी देवाला आरती करत नाही, गंधाक्षता लावत नाही. हे सर्वात गोष्टी चुकीच्या करतायत, आपण अधर्माच्या करतोय. एक धर्म पाळतो, इथे अधर्म करतो तिथे. लक्षात ठेवा. धर्म करत असताना परमेश्वराचा धर्म आपण आपल्या अंतःकरणात आपल्याला करायचा आहे. दुःख हे मनुष्याला आहे ना, त्या स्त्रीच्या अध्यात्माला थोडी या ठिकाणी ते सुतक लटकलेला आहे. सुतकाचा भाव हा विटाळ म्हणून मानू नका. विटाळ म्हणजे की जिथे या दुःखामध्ये, ज्या दुःखामध्ये द्वेष निर्माण होत असेल, ते दुःख का दुःख या ठिकाणी आपण जपावं. ज्या दुःखामध्ये या ठिकाणी विटाळ म्हणून आपण मत्सर भाव निर्माण होत असेल, द्वेष भाव निर्माण होत असेल, हृदयामध्ये जर हृदय गढूळ होत असेल, अशा विटाळाला आपण कधीही थारा आपल्या संप्रदायामध्ये किंवा भक्तीमध्ये देऊ नये. हे लक्षात घ्या. पाप निर्मिती होत असते, पाप नासत नाही त्याने. लक्षात घ्या. विकल्पाचे, द्वेषाचे, मत्सराचे हे सर्वात मोठे पाप आपल्या हृदयाला लागत असतात. म्हणून या काळामध्ये स्त्रियांना धर्म करू द्या, नामस्मरण करू द्या, देवाची या ठिकाणी क्रिया करू द्या, सेवा करू द्या, नामस्मरण करू द्या, देवाजवळ जाऊ द्या, तिला अगरबत्ती लावू द्या, तिला या ठिकाणी कोणीही प्रकारे अडवू नका. परमेश्वर श्री चक्रधर प्रभूंनी या ठिकाणी पूर्णपणे अधिकार दिलेला आहे या स्त्रियांना. अस्पृश्य समाजाला, हीन समाजाला, या 4 दिवसाच्या मासिक पाळीतल्या स्त्रियांना आणि सुतकातील विटाळाला कोण्याही प्रकारे या ठिकाणी सर्वज्ञांनी थारा दिलेला नाही, समानतेचा भाव दिलेला आहे. लक्षात घ्या. हा जीव आणि हा जीवलिया हा भेदाभेद करू नका. हे लक्षात घ्या. ज्या स्त्रीच्या पोटी आपण संतती जन्माला येते, अहो ते उदरस्थान जगातलं सर्वात श्रेष्ठ स्थान आहे. तिथून आपण सर्व जन्माला आलो आणि त्या स्त्रियाला आपण दूर ठेवणं 4 दिवसासाठी दुःख काळात किती मोठं पाप करतोय. आपण तिला आपण सहारा दिला पाहिजे, तिला आधार दिला पाहिजे, तिला सहकार्य केलं पाहिजे. हे आमच्या सर्वज्ञांचा सर्वात मोठा स्त्रियांवरचा हा लज्जारूप धर्म, स्त्रियाशी रक्षण या विचाराचा विचार आहे. लक्षात ठेवा. म्हणून दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतायत ना, त्या बाळाच्या ठिकाणी कोणीही प्रकारचे काय नसतात, संकल्प नसतात, विकल्प नसतात, कोणाही विटाळ भाव त्याच्या हृदयात नसतो. असतो का? नाही. तसं या ठिकाणी या बाळाप्रमाणे आपण या बाळाला गुरु केलं पाहिजे. लब्ध नवे विता नाही कुटुंब चिंता, व्यवहाराची चित्ता साक्ष न ठके. त्या बाळाला कोण्याही प्रकारे लोभ नसतो, मोह नसतो, क्रोध नसतो. असतो का? काही अपेक्षा नसते त्या बाळाला. कुणीही प्रकारची चिंता, कुटुंब चिंता असते का त्या बाळाला? नाही. कोणीही प्रकारची चिंता नाही. विकाराचा विटाळ न पडे इंद्रियाचा सळ, न यर्थी बाळ मुंगीचा गुरु. विचार करा. लहानपणी असलेली मुलगी, त्या मुलीच्या जीवनामध्ये आपण विटाळ का म्हणतो? मोठी झाली का विटाळ म्हणतो तिच्या जीवनामध्ये? त्या बाळाच्या या ठिकाणी हृदयामध्ये कोणीही प्रकारचा विटाळाचा भाव नाही, विकल्पाचा भाव नाही, मोठेपणाचा, लहानपणाचा, उच्चनीचतेचा, भेदाभेदाचा, जातीयचा कोणताही भाव त्या बालपणी असलेल्या मुलामध्ये नाहीये. तसं जीवन आपलं आयुष्यभर जगा, तो खरा सद्भक्त असतो, तोच खरा परमेश्वराचा साधक असतो. अन्यथा तो जो विटाळ मानतो, जो विकल्प मानतो, जो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जातीयता मानतो, भेदाभेद मानतो, शुची अशुची मानतो, तो कधीही परमेश्वराचा आवडता भक्त असू शकत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा.
भगवंताचा प्रिय भक्त नाही. भगवंताने आपल्याला हा आदेश दिलेला आहे की दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगत असताना बाळासारखं आयुष्यभर जीवन जगा. संत तुकारामांनी हेच सांगितलं आपल्याला की आयुष्यभर जीवन जगत असताना आपण लहानपणासारखं जीवन जगा. बस तुम्ही आयुष्यामध्ये ना मोठं होण्याची अपेक्षा न करता तुम्ही मोठे व्हाल, हे लक्षात घ्या. हृदयामध्ये नम्रता असणं म्हणजे लहानपण असणं. विद्या विददाति विनयम, विनयात याति पात्रता, पात्रत्वात धनम आपनोती, धनात धर्म तथा सुखम. सुखात सुख तुमच्या चरणी पाय लोळण घे, लक्षात घ्या. पैसा धन दौलत लागल तेवढी तुमच्या चरणाशी लोळेल, पण कधी हे सुख कधी लोळतील? जेव्हा तुमच्या ठिकाणी प्रतिष्ठा येईल. प्रतिष्ठा कधी येईल? हात जोडून प्रतिष्ठा मागू नका. हात जोडून तुम्ही या ठिकाणी मत मागू नका. तुमच्या हृदयामध्ये पहिलं लहानपण हृदयात निर्माण करा, नम्रता निर्माण करा. लहानपण तुम्हाला हृदयात लहानपण येणार, हे जे लहानपण आहे ना हृदयाला नम्र करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्ञानाशिवाय नम्रपणा हृदयात कधीच येत नसतो. विद्या विनये न शोभते, विद्या हृदयाला नम्र बनवते, लक्षात ठेवा. विद्या आपल्या हृदयाला अंतःकरणाला नम्र बनवते, आणि नम्र बनवण्यासाठी तर विद्या सांगते लहान बाळासारखा गुरु करा. कोण म्हणता? दत्तात्रय प्रभू. लहान बाळासारखा गुरु करा, लहान बाळासारखं वृत्ती सार आयुष्य ठिकाणी आपण करा, तेव्हाशी आपलं जीवन उज्ज्वल बनेल. म्हणून लहान मुलगी एक या ठिकाणी एक लहान मुलाला गुरु केलाय. मी या गुरु केला, या करता मी गुरु केलाय. कोणाला? या लहान बाळाला. एका उपवर झालेली एक कन्या आहे, लग्नाला आलेली आहे. कशी आलेली आहे? लग्नाला. या मुलीला दत्तात्रय प्रभू गुरु काय करता हो? कुमारी मुलगी आहे. कशी मुलगी आहे? कुमारी मुलगी. तिला पाहायला आलेली पाहुणे. कोण आलेली आहे? पाहायला पाहुणे आलेली आहे. आणि आता पाहुणे आलेली आहे ना, आता पाहुण्यांना पण चहा पाणी दिला पाहिजे, काहीतरी नाश्ता पाणी दिला पाहिजे की नाही? हा, पोयांचा कार्यक्रम होतो, शिराचा कार्यक्रम होतो, भज्या कुरड्याचा कार्यक्रम होतो. पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे मोठा आनंदाचा असतो. कुमारी आली, ब्राह्मणाची कुमारी ते उपवर्णोवरी, कन्यार्थी ती अवसरी पाव आले. तिला पाहण्यासाठी सारी माणसं आली. आल्यानंतर झालं काय पुढे बघा. तांदूळ करावया साळी. घरात कोणीच नव्हतं, घरात कुणीच नव्हतं. तिला पाहिलं, अचानक माणसं आली, पाहुणे आली, आणि तिला असं वाटलं की आता आपल्याला पाहायला आलेली ही मंडळी यांना काहीतरी आपण काय केलं पाहिजे? नाश्ता केला पाहिजे, काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, पाहुणचार केला पाहिजे. म्हणून ती काय करू लागली माहितीये? आपण ती या ठिकाणी ती घरात गेली, आणि घरात गेल्यानंतर पाहुणचार करण्यासाठी ना तांदूळ करावया साळी ते कांडिता उखळी अघाती संख्याची कळी वाजती झाली. तांदूळ करण्यासाठी साळी होत्या भाताच्या, ती साळी घेतल्या आणि तांदूळ काढण्यासाठी तिनं सुरुवात केली. काढण्यासाठी ती काढताना कोपरापासून मनगटामध्ये, तिच्या पूर्वी मुली होत्या तशा, कुठे मनगटापर्यंत या ठिकाणी बांगड्या घातलेल्या होत्या तिच्या. कुठपर्यंत? मनगटापर्यंत. इथून तर इथपर्यंत पण पूर्णपणे तिच्या काय घातलेला होता? बांगड्या घातलेल्या होत्या. आणि ती मुली या ठिकाणी आता काय करते? तांदूळ काढण्यासाठी तांदूळ घेते. साळीतून तांदूळ काढण्यासाठी ती कांडायला सुरुवात करते, आणि करत असताना ती कोपरापासून असलेली ही बांगड्या मोठमोठ्यानं वाजू लागल्या, आवाज देऊ लागल्या. त्यावेळी लाजली जीवी एक एक पिचवा धो उर्वी तरी ध्वनी न पारखे. तिनं विचार केला, पाहुणे आले बिचारे, त्यांच्यापर्यंत आवाज नाही यायला पाहिजे बांगड्यांचा. बांगड्यांचा आवाज जायला नाही पाहिजे, म्हणून तिनं एक युक्ती केली बरं का. एक एक बांगडी एका हातातली एका हातातली एक 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 बांगडी तू फोडू लागली. फोडून आवाज कमी होईल असं वाटू लागलं तिला. आवाज थोडा एका बांगडीचा आवाज कमी होत गेला. एका बांगडीचा आवाज कमी होत गेला, आणि कमी होत होता 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 त्यावेळी एक एक भंगी एक एक उर्वी तन्वी मग ठाकली युगी न वचतीची बहुताचा मिळी एकमेका उपजे कळी दोघास्ती जवळी गोष्टी गडे. बघा, एवढ्या बांगड्या एकत्र एकमेकाला वाजून आवाज येते नाही.
तसं घरामध्ये सुद्धा माणसांचे काय होतं माहितीये, बहुताचा मेळ घरामध्ये लयच्या ठिकाणी लोक असेल तर कलह होणार, भांडण होतं, भांडण निर्माण होतं, भांडण तंटा वगैरे या गोष्टी एकत्र आलं म्हणजे भांड्याला भांड लागतं, आवाज येतो, भांडण होतं, धिंगाणा होतं. मग दोघे जण एकत्र असतील तर कोण्याही प्रकारे मैत्री निर्माण होऊन शास्त्राच्या विचाराचं दोघच असतील ना, इकडे एक आणि इकडे एक, दोघं मस्तपैकी या ठिकाणी काहीतरी धार्मिक चर्चा करतील. पण लईच गोंधळ असेल तर गोंधळ केल्याशिवाय राहणार, जागरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारचा हा गोंधळ सुरू झाला आणि अशा वेळेला तिनं काय केलं माहितीये, एक एक बांगडी फोडता 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 सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या. आवाज काही कमीच होत नाही, काय करावं आता, धनाधन धनाधन सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या आणि एकच ठेवली बरं का, एका हातात एक, या हातात एक, बस एक एक बांगडी ठेवली आणि आता काही आवाज येण्याचा बंद झाला. आणि तेव्हा तिनं लक्षात घेतलं आता काही आवाज पाहुण्यांपर्यंत जात नाही. ही तिची क्रिया पाहून दत्तात्रय प्रभू तिला गुरु करतात. काय करतात? गुरु करतात, तिच्या गुणाला गुरु करतात. ते म्हणतात की बहुताचा मेळ, अशा बांगड्या एकत्र असल्यामुळे जशा आवाज करत होत्या तसं माणसं लई एकत्र आले की त्यानं काय होतं, गोंधळ होतो. काय होतो? गोंधळ होतो. आणि बरीच मंडळी या ठिकाणी आता आमचे कार्यक्रम सुरुवात करताना आमचे सुभाष भाऊ म्हणले की सर्वांना बोलवा, तुम्ही काय करा, सर्वांना बोलवा, कार्यक्रम घ्यायचा आहे. काय करायचं आहे? कार्यक्रम घ्यायचा आहे, सर्वांना बोलवा, एकत्र मीटिंग घेऊ, सर्व आपण एकत्र या ठिकाणी एक माझी चर्चा घेऊ. त्याच्यात विचार हाय माझा दत्तात्रय प्रभूंचा. कशात आहे? एकत्र सर्व आले ना कार्यक्रम होणारच नाही, कार्यक्रम होणारच नाही, नुसता आवाजच होईल. 10 मिटिंगा होऊन 100 मिटिंगा होतील, नुसत्या मिटिंगा होतील, कार्यक्रम होणार नाही. काय होईल? नुसत्या मिटिंगा होतील, बैठका होतील, हे मत त्याच्यावर, ते मत त्याच्यावर, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे करायचं, ते करायचं, हे करायचं बरं का, हे करायचं नाही, ते करायचं ना. काय अधिकारानं बोलतात हे? मिटिंग घेतली म्हणजे काय अधिकारानं बोलता? एक म्हणतो मी सरपंच, एक म्हणतो उपसरपंच, मी एक या पदावर आहे, एक त्या पदावर आहे, एक म्हणतो असं करा, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधारे एक ट्रस्टी तयार करा, काय म्हणतो, एक समिती तयार करा, एक अध्यक्ष पाहिजे, एक उपाध्यक्ष पाहिजे, एक सरचिटणीस पाहिजे, एक विश्वस्त पाहिजे, एक सदस्य पाहिजे, एक बॉडी तयार करा ना. बॉडी तयार केल्यानंतर आहे ना कार्यक्रम कायमस्वरूपी चालू आहे. अहो आमच्या बिगर बॉडीचे कार्यक्रम चालू आहे, हे लक्षात ठेवा. काय चालू आहे? आम्ही फक्त एकाला सोबत घेतलंय, त्या दत्तात्रयाला. तो म्हणतो उभा ढकलाची परे, एकाच उभा राहा, तू कोणाला सोबत घेऊ नकोस. काय म्हणतो दत्तप्रभू? स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतायत उभा ढकला, एकच उभा राहा तू. अर्जुन एकटाच उभा होता, अर्जुन युद्ध करण्याला एकटाच उभा होता, तेव्हाशी या ठिकाणी विजय मिळाला. हे महत्वाचं आहे. काय पाहिजे? अर्जुना मागे कृष्ण होताना विजय अर्जुना मागे धावला. कुठे मिळाला? विजय अर्जुना मागे धावला. हे महत्वाचा विचार लक्षात ठेवा. म्हणून एकत्र कोणाला करू नका, बांगड्यांसारखं गोंधळ करू नका, जागरण करू नका. तुम्ही आणि मी काय, या हातात टाळी वाजवायला 2च हात लागतात, 100 हातांची गरज आहे का? आरती ब्रह्मरूपा चक्रधर स्वरूपा. देवाची आरती करायला 2 हात दिले तुम्हाला, वाज झाली तेवढे. कशाला गोळा करतात सगळे? ए चिंट्या चल रे, ए पिंट्या चल रे, ए दादा चल रे, ए मामा चल रे, आरतीचा टाइम झाला. अरे कशासाठी? कशाला गोळा करता? चला जाळीच्या देवाला जायचंय, चला चिंट्या, बाई, दादा, मामा, काका. अरे कशाला गोळा करता? एकटा जन्माला आला, एकटा जाय ना. कशाला गाडीला नेतो? एसी गाडीला घेतल्याशिवाय जात नाही, एसी गाडीत कुटुंब घातल्याशिवाय जात नाही. अरे कशाला अधीनत्वाखाली वर्ततो? एकटा जा, वाऱ्यासारखा एकटा राहा. वारा दत्तात्रय प्रभूंनी गुरु केलाय. कोण केलाय? हे मी 9 दिवस घालवले ना. कशासाठी घालवले माहितीये? कशासाठी? अहो तुमच्यामध्ये हे गुण दत्तात्रय प्रभूंच्या 24 गुरूंचे तुमच्यात उतरावे, म्हणून हा आमचा प्रयत्न चालू आहे. लक्षात घ्या.
जीव काढून तुम्हाला सांगतोय, कळकळून सांगतोय की आपल्यामध्ये ते उतरवा. विनाकारण गोंधळ करू नका. त्या दत्तात्रय प्रभूंची साथ घ्या. आणि त्या साथी नाही ना, कोणालाही या ठिकाणी लक्ष्मणाने बायकोला सोबत घेतलं नाही रामाची सेवा करायला. आपण का बायकोला घ्यावं दाढीच्या देवाला जाताना? हा, कशासाठी सोबत घ्यायचं? नवऱ्याला का सोबत घ्यायचं? का सोबत येणार आहे? हा, येत नाही म्हणून चितेवर लोटून द्यायचं, असं बामणाचं काम आहे, आमचं नाही. ते देवाचं काम, हे देवाचं काम तसं नाही आहे, हे लक्षात घ्या. होता तो सरकार, अलग लक्षात, ते नियम बंद केले, हे लक्षात घ्या. आता नाही आहे. आता सर्व ब्राह्मण वर्ग, सर्व ब्रह्मजाना स ब्रह्मणा, सर्व कार्य शुद्ध करणारी ब्राह्मण आहे. त्यावेळेला लोटालोटी चालू होती, ब्राह्मण सरकार होता तेव्हा. आता नाही, हे लक्षात घ्या. आता सरकार समानतेचा न्याय करणारा सरकार आहे, लक्षात घ्या. आज आम्हाला असं सरकार भेटलंय की साऱ्या तीर्थस्थानांना या ठिकाणी अनुदान प्राप्त करून दिलं, हे लक्षात घ्या. तीर्थस्थानांना खर्च करण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणारा एक सरकार पदावर मनुष्य आपल्याला बसवलेला आहे, देवेंद्र. कोण आहे? देवेंद्र, हे लक्षात घ्या. आणि असा या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी गुरु केलाय, तो लक्षात घ्या. तो आहे कोण? हा छोटासा बाळक, ही कुमारी. एकच सांगते, गोंधळ करू नका. एक एक राहू द्या. किती राहू द्या? एकच. गीता सांगायची ना, गीतेचा कार्यक्रम करायचा ना, अर्जुन कृष्णच होता. अर्जुन कृष्ण हे दोघच होते तेव्हाशी तो कार्यक्रम झाला, हे लक्षात घ्या. सांगणारा आणि ऐकणारा हे दोघच लागतात कार्यक्रमाला, दुसरं कोणी लागत नाही. दुसरं मध्ये घातलं की राजकारण शिरल्याशिवाय राहणार नाही, आणि तुमच्या मागे गजकरण लागल्याशिवाय राहणार नाही. हा, गजकरण चालू होईल, राजकारण चालू झालं की गजकरण मागे आल्याशिवाय राहत नाही. हा, रोग लागल्याशिवाय राहत नाही. आवडी निवडी लागली, सुरू झाली की त्याच्या मागे महारोग अवश्य या ठिकाणी धावत असतात. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू एकच आपल्याला सांगतात, संसार त्रस्त अनुतापी, जो एकला जन्मक्षेपी, तो मोक्षाची निक्षेपी संपन्न होय. जो खरोखर संसार त्रस्त आहे. कसा आहे? संसार त्रस्त आहे, अनुतापी आहे, पूर्णपणे तो विटलेला आहे संसारापासून. तो एकटाच आपलं जीवन क्षेपत असतो. आणि तोच खरा जो जन्मक्षेपी, तयासी परमेश्वर पुनरपी आपुला संबंध देती. जो एकटा परमेश्वरासाठी आपला देह समर्पित करतो, आचार करतो, त्यालाच परमेश्वर प्रेम देतात, त्यालाच परमेश्वर साथ देतात. ज्यानं जोडी जीव घेतला, ज्यानं जीव जोडी घेतला की त्याला जोडी परमेश्वर कधीच येत नाही, लक्षात ठेवा. जोडी फक्त कोण करा? मला जोडी पाहिजे, मला जोडी पाहिजे. गावातली बाई आली तरच गाडीत बसत या, गावातला भाऊ आला तरच गाडीत बसतो हा देव करायला. अरे बाबा, कशाला कोणाला सोबत घेता? साऱ्या कुटुंब परिवार हा तुमचाच आहे, भगवंताचा. म्हणून एकाकिता विसंगी साधावी वितरागी, गुरुत्व या प्रसंगी कौमाराचे. म्हणून विरक्त पुरुषानं कधी परमेश्वराच्या साधनामध्ये जो पूर्णपणे संसारातून कसा झालेला आहे, कार्य संपलेलं आहे, अशा व्यक्तीनं पूर्णपणे परमेश्वराच्या साधने कसं व्हावं? एकाग्र व्हावं. एकाग्र व्हावं. एकला विजया, एकटा राहून धर्म सिद्धीत जातो, लक्षात ठेवा. तुम्ही जोडी केलं, जोडी कसा पाहिजे माहितीये? कसा पाहिजे? संग करा, तुम्ही अवश्य करा, परंतु जोडी निवडा. पण कसा निवडा? कसा निवडा? त्या सद्गुरु सारखा निवडा. गुरु म्हणून निवडा, चेला म्हणून निवडू नका. काय म्हणून? चेला म्हणून निवडू नका. ज्या गुरुजवळ ज्ञान विरक्ताचा संग की जे ज्ञानी आहे, विरक्त आहे, अशी संतगण असतील ना, खरोखर परमेश्वरासाठी झटणारा असा या ठिकाणी साधक आहे, त्याला आपण जोडी करा, जेणेकरून त्याच्याबरोबर आहे तो उजळलेला आहे.
त्याच्याबरोबर आपला मळही या ठिकाणी निघून जाईल, आपणही उजळू, आपणही शुद्ध होऊ त्याच्याबरोबर. असे उजळलेले शोधा. आपल्याला उजळण्याची बुद्धी नसेल ना, तर भगवंताकडे या ठिकाणी न मागता एखाद्या साधकाला विचारा, एखाद्या संताला विचारा, बरोबर तो तुम्हाला उजळलेला कोण असतो आणि कसा असतो तो या 24 गुरूंकडून या ठिकाणी शिका. तो उजळलेला कोण आहे. म्हणून एकाग्रतेनं कोणीही प्रकारच्या मनोरथाला न करता, मनोरथाला बळी न पडता, मनोरथ हृदयात कामना न करता निसंगी या ठिकाणी या पुरुषानं असावं. आणि निसंगी होऊन या कुमारीनं जसं या ठिकाणी केलं तसं या ठिकाणी मी या कुमारीकडून याच करता एकांकी फिरण्याचं आणि एकटं राहण्याचं सुंदर असं हे आचार मी या मुलीपासून घेतला. म्हणून आता दत्तात्रय प्रभू अनेक प्रकारचे या ठिकाणी गुरु आतापर्यंत 20 गुरु आतापर्यंत बघितले. किती? 20 गुरु राहिले आता 4. किती राहिले? 4 राहिले. या 20 गुरूंकडून आपण एक एक गुण आपण शिकलो आणि एक एक गुणाचा या ठिकाणी आपण सुंदर असा उपदेश दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला केलेला आहे. सेलारा नावाचा गुरु आहे. तो या ठिकाणी काय घडवतोय? काय घडवतो? शस्त्र घडवतो. एक सर्पगुरु आहे, तो आयत्या बेड्यात राहतो. कोण? सर्प. एक कांतीन गुरु आहे, तो कांतीन गुरु तो मानसिक शारीरिक व्यापारांनी सृष्टीची सुंदर अशी रचना करतो, म्हणजे कांतीन तयार करत असतो. कोण? काय करतो? कांतीन. आणि भिंगुरटी नावाची गुरु ही शेवटची गुरु आहे, ती आपण या ठिकाणी उद्या बघणार आहोत. या 4ही गुरु पासून परमेश्वराने सृष्टीची रचना कशी केली उद्या हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि परमेश्वरा समान जीव हा कसा होतो, कधी योग्यता या ठिकाणी योग्य होतो, म्हणजे ब्रह्मपदाला मोक्षाला हा जीव कसा जातो हे विंगुरटीपासून या ठिकाणी आपण या दृष्टांतापासून या विंगुरटीपासून आपण शिकणार आहोत. आणि सर्पगुरूपासून कशा प्रकारचं आपलं आचरण या ठिकाणी भ्रमंती करताना, साधन कृती करताना कशा प्रकारचं असावं हे सुंदर असं या ठिकाणी या सुंदर अशा या तत्वज्ञानामध्ये आपण बघितलंय. आणि उद्या आपल्याला काय विषय मांडायचा आहे, हा विषय सर्वात महत्वाचा सृष्टी रचनेचा. कशाचा आहे? ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराने कशी रचली, कशा पद्धतीने रचली, आणि या सृष्टीमध्ये जीव आला तर या जीवाने या सृष्टीमध्ये काय केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचा विचार आपण या ठिकाणी या विचारामध्ये, या समारोपीय प्रवचनामध्ये हा विषय आपण घेणार आहोत. आणि या विषयाने उद्याचं समारोपीय प्रवचन या ठिकाणी राहणार आहे.